नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज यामध्ये आपण पोलीस भरती 2024 पोलीस भरती सर्व प्रश्नपत्रिका संच क्रमांक 27 मध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, देशात मतदार नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. देशात मतदार नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तेलंगणा राज्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, कोणत्या देशाची अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे? कोणत्या देशाची अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अमेरिका. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, खालीलपैकी कोणती अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे? खालीलपैकी कोणती अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नासा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, कोणत्या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट 5G नेटवर्कचा पुरस्कार मिळालेला आहे? कोणत्या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट 5G नेटवर्कचा पुरस्कार मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भारती एअरटेल. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, तामिळनाडू राज्यामध्ये कोणाच्या हस्ते परमेर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तामिळनाडू राज्यामध्ये कोणाच्या हस्ते परमेर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे एन रवी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 6 एप्रिल या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, IPL मध्ये 7500 धावा करणारा डॅडासा फलंदाज ठरलेला आहे. IPL मध्ये 7500 धावा करणारा डॅडासा फलंदाज ठरलेला आहे, म्हणजे पहिला फलंदाज ठरलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विराट कोहली. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारताच्या 140 कोटी लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्येची मतदार नोंदणी आहे? भारताच्या 140 कोटी लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्येची मतदार म्हणून नोंदणी आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 69.2%. काय? 69.2%. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, भारतात तेलंगणा राज्यामध्ये सर्वाधिक किती टक्के मतदार नोंदणीचे प्रमाण आहे? भारतात तेलंगणा राज्यामध्ये सर्वाधिक किती टक्के मतदार नोंदणीचे प्रमाण आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 86.6%. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारतात मतदार नोंदणीमध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. भारतात मतदार नोंदणीमध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 8व्या क्रमांकावर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मतदार नोंदणीचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार नोंदणीचे प्रमाण किती टक्के आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 71.7%. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, देशात सर्वाधिक कमी मतदार नोंदणीचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? देशात सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बिहार राज्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, देशात सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण बिहार राज्यात किती टक्के आहे? देशात सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण बिहार राज्यामध्ये किती टक्के आहे? ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, 59.6%. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, IPL मध्ये 100 झेल घेणारा रोहित शर्मा हा कितवा क्षेत्ररक्षक ठरलेला आहे? IPL मध्ये 100 झेल घेणारा रोहित शर्मा हा कितवा क्षेत्ररक्षक ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 3रा. हे आपलं योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, गर्भपातास मंजुरी देणारा देशातील पहिला देश कोणता आहे? गर्भपातास मंजुरी देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फ्रान्स. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, सुप्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? सुप्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भद्रावती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, महाराष्ट्रात समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव काय आहे? महाराष्ट्रात समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुद्री. काय आहे? सुद्री. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात? भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर राजेंद्र सिंह यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात वनाचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक वनाचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, महाराष्ट्राचा पोलीस रेजिंग डे डॅशच्या तारखेला साजरा केला जातो. महाराष्ट्राचा पोलिसांचा रेजिंग डे डॅशच्या तारखेला साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2 जानेवारी या दिवशी महाराष्ट्राचा पोलिसांचा रेजिंग डे 2 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले. हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोहिमा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, पानिपतचे तिसरे युद्ध डॅशच्या वर्षी झाले. पानिपतचे तिसरे युद्ध डॅशच्या वर्षी झालेले आहे. हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, पोलीस भरतीला खूप वेळेस रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1761 मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केलेले आहे? 1832 हे दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र 1832 साली मुंबईत या ठिकाणी सुरू केलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, मुघल सत्तेची स्थापना कोणी केलेली आहे? मुघल सत्तेची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बाबर यांनी केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष कोण होते? प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निखिल बॅनर्जी. हे प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, एक शिंगी गेंडा कोणत्या राज्यात आढळतो? एक शिंगी गेंडा कोणत्या राज्यामध्ये आढळतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आसाम या राज्यामध्ये आढळतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी डाव्या हाताने एक ग्रंथ लिहिला आहे, त्यांचे नाव काय आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांनी डाव्या हाताने एक ग्रंथ लिहिला आहे, त्यांचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, विधवा विवाहाला कधी कायदेशीर मान्यता मिळालेली आहे? विधवा विवाहाला कधी कायदेशीर मान्यता मिळालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1856 साली
विधवा विवाहाला मान्यता मिळालेली आहे? हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणते सूर्ययान तयार केले आहे? भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणते सूर्ययान तयार केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आदित्य L1. काय? आदित्य L1 हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, इंदू प्रकाश वर्तमानपत्र कोणी काढलेले आहे? इंदू प्रकाश वर्तमानपत्र कोणी काढलेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यायमूर्ती रानडे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झालेला आहे? औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशामध्ये झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंग्लंड या देशामध्ये झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, ताप येणे व पोटावर पुळण येणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? ताप येणे व पोटावर पुळण येणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिवतापची लक्षणे आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालपैकी कोणत्या वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालपैकी कोणता वायू भरलेला असतो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नायट्रोजन हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आलेला आहे? माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2005 मध्ये माहितीचा अधिकार अस्तित्वात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, खालपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही? खालपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जात नाही? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कला क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जात नाही आणि शांतता, साहित्य आणि रसायनशास्त्रामध्ये दिला जातो, पण कले क्षेत्रामध्ये दिला जात नाही. म्हणून आपलं योग्य आन्सर हे कला क्षेत्र असेल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालपैकी कोणाचा सहभाग नसतो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. राष्ट्रपतीच्या निवड करण्याच्या प्रक्रियेत खालपैकी कोणाचा सहभाग नसतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विधान परिषद सदस्य हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, जिना हाऊस या नावाची ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.